जय जय रघुवीर समर्थ सुखासारिके पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराते रवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार आणि विनम्र अभिवादन। गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाता गमो पंथ आनंद या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ। मनाच्या श्लोकातील हा पहिला श्लोक आहे। आज गणेश चतुर्थीच्या निमित्त प्रथम गणेशाचे वंदन। गणपती म्हणजे विद्येचा दाता व अधिष्ठात्री देवता शारदेला वंदन करून आजचे चिंतन सुरू करणार। आजपासून सर्वत्र गणेशोत्सवाची धूम राहणार आहे। सुरुवात आहे 10 दिवस पूर्ण भारतामध्ये नाही सर्व ठिकाणी सर्वत्र गणपती उत्सवाची तयारी जय्यत तयारी सुरू आहे। हा सार्वजनिक गणपती उत्सव सर्वप्रथम समर्थ रामदासांनी सुरू केला होता आणि तो फक्त 10 दिवस किंवा 15 दिवस नाही तर एक महिना 2 महिने असा उत्सव चालत असे। आणि त्यावेळेस ही काळाची गरज होती। समर्थांची इच्छा होती की समाज एकत्र आला पाहिजे अशी समस्या होती त्यावेळेस समाजावरती की समाजाचे संघटन फार आवश्यक होते। म्हणून समाजाला एकत्र करण्यासाठी समर्थांनी गणपतीचे गणेश उत्सवाची सार्वजनिक असा उत्सव करण्याची प्रथा सुरू केली। त्यांच्यानंतर ही प्रथा लोकमान्य टिळकांनी परत सुरू केली आणि आजतागायत ती गणेश उत्सवाची प्रथा आज समाजामध्ये चालू आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्व एकत्र येतो। आणखीन आपला आपसामध्ये जो भाव आहे प्रेम आहे हे वाढतं। तर अशा प्रकारे गणपतीच्या निमित्ताने सर्वांचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा। आता आजचे चिंतन दासबोधातील दशक 8। दशक 8 हे जे आहे मायोद्भवाचा लक्षण असे या दशकाचे नाव आहे आणि याला ज्ञानदशक पण म्हणतात। परमेश्वराने हे जग कसे निर्माण केले याचे वर्णन आणि याची चर्चा समर्थांनी या दशकात केली आहे। आपण बहुतेक म्हणत असतो की सर्व काही ईश्वराच्या इच्छेने चालू आहे आणि त्याच्या इच्छेनेच घडत असते। समर्थ या दशकात सांगतात की मूळ माया ही ब्रह्माची अत्यंत शक्ती असून या मूळ मायेपासून सगळी सृष्टी निर्माण झाली आहे। व्यवहारातील एक उदाहरण आहे। वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही परब्रह्म आहे। विजेला कोणतीही इच्छा नाही। विजेचा वापर आम्ही उष्ण किंवा थंड करण्यास करतो, TV पाहण्यासाठी करतो, कपड्यांवर इस्त्री करण्यासाठी करतो। वीज ही शक्ती आहे आणि ती सतत क्रियाशील आहे। या विजेला इच्छा नाही म्हणून माणसाने विजेचा वापर कसाही करावा व कितीही करावा असे होत नाही। त्यासाठी एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेला आम्ही वीज मंडळ इलेक्ट्रिसिटी बोर्ड असे म्हणतो। हे वीज मंडळ किंवा विद्युत मंडळ म्हणजेच मूळ माया किंवा ईश्वर होय। ब्रह्माच्या शक्तीचे वितरण शक्तीचे नियम मूळ माया पाहते। असो, दशकाचा पहिला समास आहे देवदर्शनाचा। मनुष्याला जन्मजात ईश्वराला जाणून घेण्याची इच्छा असते, उत्कंठा असते। त्यासाठी आज कितीतरी उपासना पद्धती सुरू आहेत। विपश्यना आहे, सिद्ध समाधी योग आहे, कुंडलिनी जागृती आहे, सूर्योपासना आहे, असे अनेक प्रकार आहेत आणि संस्था आहेत ज्या हे प्रकार यासाठी काम करीत आहे।
आणि या सर्व पद्धती आपापल्या संप्रदायात लोकांना ओढण्याचा प्रयत्न करतात. ईश्वरप्राप्तीचा आपला मार्ग कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्याची सध्या सर्वत्र स्पर्धा चालू आहे. पण समर्थ रामदास या वादात नाही. ते सरळ देवाचे मूळ स्वरूप शोधतात. शास्त्राप्रमाणे पृथ्वीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी देवाच्या इच्छेवर चालतो. इच्छेप्रमाणे घडतात. ईश्वर जरी जग निर्माण करतो तरी तो स्वतः त्या जगात राहत नाही. ज्याप्रमाणे कुंभार मडके तयार करतो पण तो त्या मडक्यामध्ये तो राहत नाही, त्याचप्रमाणे देव ईश्वर जग निर्माण करतो आणि त्यापासून तो अलिप्त असतो. जग कसे निर्माण झाले याची उत्कंठा बहुतेक लोकांना असते, पण जग कसे निर्माण झाले हे कोणी पण सांगू शकणार नाही. कारण की जेव्हा जग निर्माण झाले त्यावेळी कोणी पण नव्हतं, तेव्हा सांगणारा कोणीच उपस्थित नव्हता. ज्याप्रमाणे मूल जे आहे, ज्याप्रमाणे मूल आपल्या आईवडिलांचा जन्म पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे सृष्टीच्या निर्मितीचे रहस्य पण जीवांना कळू शकत नाही. आध्यात्मिक क्षेत्रात गेल्यावर साधक विचार करतो की मोक्ष मिळण्यास मला किती काळ लागेल, किती वेळ लागेल, मला मोक्ष केव्हा मिळेल. तर संत महात्मा लोक या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे देतात. कोणी म्हणतात की 1 वर्ष लागेल, कोणी म्हणतात 2 वर्ष लागेल, कोणी म्हणतात या जन्मा मिळेल, कोणी म्हणतात ताबडतोब मिळेल, तत्काळ मिळेल. समर्थसुद्धा हेच म्हणतात की तत्काळ मोक्ष मिळू शकतो. जर माणसाने बंधनाचे कारण समजून घेतले तर बंधन हे मुख्य मानसिक कारण आहे. बंधनातून मुक्त होण्यासाठी माणूस दान धर्म सुरू करतो. जणू पुढचा चांगला जन्म मिळावा म्हणून, आणि जन्म चांगला मिळाला म्हणजे मुक्ती मिळेल. पण पुढचा जन्म माणसाचाच मिळेल हे काही सांगता येत नाही. समर्थ 8व्या समासात हे आत्मदर्शन समास आहे. यामध्ये सांगतात की आपण देह नसून परमात्मा हीच खरी आपली अवस्था आहे. आणि आत्मनिवेदन भक्तीमुळे माणसाला स्वतःच्या स्वरूपाचे ज्ञान होते. काही लोकांना वाटते की जेव्हा हे जग संपेल तेव्हा आपोआप आम्हाला मोक्ष मिळेल. समर्थ अशा लोकांना मूर्ख म्हणतात. कारण शास्त्रानुसार जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत मोक्ष नाही. आत्मदर्शनाचे वर्णन करताना समर्थ सांगतात की साधकाला मोक्ष तर मिळालाच, पण मी मुक्त झालो ही जाणीवसुद्धा शिल्लक राहिली नाही. आत्मदर्शन जे आहे हे मौनेच आहे. सिद्धलक्षण या समासात समर्थ सांगतात की ज्याला मोक्ष मिळाला तो सिद्ध पुरुष होय. समर्थांनी सिद्धांची काही लक्षणं सांगितली आहेत. ती अशा प्रकारे आहे. पहिला, लोकांमध्ये लोकांसारखा दिसत असला तरी तो स्वरूपानुसंधानामुळे लोकांपेक्षा निराळा असतो. दुसरं, त्याला संसार चिंता नसते. तिसरं, बहिरंग साधकासारखे असतो. त्याचा जो बहिरंग असतो तो साधकासारखा असतो, पण अंतरंगात अखंड समाधान असते. देहाच्या चंचल कर्मामुळे त्याच्या अंतःकरणाची अचळ स्थिती नाहीशी होत नाही. काम, क्रोध, मोह, मौद, मत्सर, तिरस्कार या सर्व प्रापंचिक बंधन व दोषांपासून तो मुक्त असतो. त्याला शोक, भय, द्वंद्व, निराशा, चिंता वगैरे काही नसते. व्यवहारातील कोणतीही घटना त्याच्या चित्ताला चिकटत नाही. त्याला मान, सन्मान अथवा अपमान काहीच नाही. ते त्याच्या कधी लक्षातच येत नाही. एकूण असे की सिद्धपुरुष निर्मळ असतो, कारण तो सर्व काळ स्वरूपामध्ये असतो. त्याच्या चित्ताला कर्माचा लेप नसतो. शेवटी शून्यत्व निरसन समास आहे. दृश्य जगत ओलांडायचे पण ब्रह्मापर्यंत पोचायचे नाही
या स्थितीला समर्थ शून्य म्हणतात। या जगात कशाचेच अस्तित्व नाही, या अनुभूतीला देवदर्शन म्हणतात। समर्थ सांगतात की साधकाने मनाचा त्याग केला व आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेतलं आहे की तो पूर्णत्व होतो। अशा प्रकारे समर्थांनी ज्ञानदशक पूर्ण केला आहे। आज या 8व्या दशकाच्या म्हणजे ज्ञानदशकाच्या दशकाचा आपण थोडक्यात चिंतन केले आहे। आपणास आवडल्यास कमेंट्स शेअर करा व माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा। आजचे हे चिंतन समर्थप्रती कैलासवासी श्री सुनीलजी चिंचोळकर यांच्या पुस्तकाच्या आधारे साभार घेतले आहे। आपणास कमेंट्स जरूर करा। असो, जय जय रघुवीर समर्थ, जय गणेश, जय गणेश।